नमस्कार मंडळी, उषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण मस्त अशी चमचमीत भरली वांगी बनवतोय। तर ही वांगी तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता, चपाती भाकरी सोबत खाऊ शकता। अतिशय सोपी रेसिपी आहे, तेवढीच टेस्टी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पाव किलो एवढी मीडियम आकाराची वांगी घेतलेली आहेत। वांगी घेताना हिरव्या रंगाची आणि काटेरी वांगी असतात ना, त्या वांग्यांना चव अतिशय छान असते, त्यामुळे अशा पद्धतीची वांगी आपल्याला भरली वांगी बनवण्यासाठी घ्यायची आहेत। आता आपण भरली वांगी बनवण्यासाठीचा मसाला बनवून घेऊ। तर इथे मी साधारण 50 ग्रॅम एवढं खोबरं घेतलेलं आहे। खोबरं छान बारीक चिरून घेतलं आणि हे आपल्याला छान असं काळपट रंगावरती भाजून घ्यायचे। भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे खोबरं इथे मी वाटून घेतलं। तर खोबरं बाजूला ठेवून देऊया। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि अर्धा चमचा जिरं हे सुद्धा वाटून घ्यायचे। इथे मी एका प्लेटमध्ये चवीनुसार लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, वाटून घेतलेलं खोबऱ्याचं वाटण, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं। त्यासोबतच आपण आलं लसूण आणि जिऱ्याचं जे वाटण केलं होतं ते सुद्धा टाकून घ्यायचे। भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि ही सर्व मसाले छान अशी मिक्स करून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे मसाला छान मिक्स केल्यानंतर यामध्ये अगदी 1 ते 1.5 चमचा एवढं इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर सुद्धा छान मिक्स करून घेतलं। तर मस्त असा आपला मसाला तयार झालाय। आता वांगी आपण चिरून घेऊया। तर इथे मी भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं। आता आपल्याला वांगी चिरून घ्यायची आहेत। वांगी चिरल्यानंतर जर ती हवेच्या संपर्कात आली तर ती काळी पडतात, त्यामुळे आपल्याला ही मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवायची आहे। अशा पद्धतीने 2 काप देऊन इथे मी वांगी चिरून घेतली आणि ही मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवली होती। आता आपल्याला वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। तर इथे आपल्याला वांग पाण्यातून काढून घ्यायचं आहे, त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे। तर मसाला भरण्या अगोदर मसाल्याचे आपल्याला जेवढी वांगी आहेत ना तेवढीच मसाल्याचे सुद्धा भाग करून घ्यायचे। त्यामुळे काय होतं, पटकन आपल्याला वांग उचलता येतं आणि एक मसाल्याचा भाग उचलून ह्या वांग्यामध्ये भरता येतो। त्यामुळे एखाद वांग्याला जास्त किंवा एखाद वांग्याला कमी मसाला भरला जात नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेतला। आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया। पाव किलो वांग्यासाठी इथे मी 2 चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली त्यामध्ये आपल्याला भरून घेतलेली वांगी टाकायची। वांगी टाकल्यानंतर व्यवस्थित अशी मीडियम फ्लेमवरती 1 ते 1.5 मिनिटासाठी छान परतून घ्यायची। तर इथे तुम्ही पाहू शकता साधारण 1 ते 1.5 मिनिट इथे मी वांगी परतून घेतल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून घेतलं आणि झाकणामध्ये अगदी पाव कप एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला एकदम स्लो करायची। स्लो फ्लेमवरती साधारण 3 ते 4 मिनिटासाठी वांगी वाफवून घ्यायची। साधारण 3 ते 4 मिनिट झालेले आहे। झाकण उघडून घेऊया आणि पुन्हा आपल्याला ही वांगी छान अशी मिक्स करून घ्यायची। खालची बाजू जी आहे ती वरती येईल असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे छान असं मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला जे वरती आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते पाणी टाकून घ्यायचे। साधारण 2 चमचे एवढे हे पाणी आहे। आता पाणी टाकल्यानंतर वरती झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून गॅसची फ्लेम स्लो ठेवून साधारण 6 ते 7 मिनिटासाठी ही वांगी शिजवून घेऊया। तर इथे साधारण 6 ते 7 मिनिट झालेले आहेत। आता झाकण उघडून घेतलं आणि हे छान मिक्स करून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी चमचमीत आपली भरली वांगी इथे तयार झालेली आहेत। आता वांग शिजले का नाही ते चेक करून पाहूया। तर वांग छान मऊसर शिजले गेले। गॅस बंद करून घेऊया। तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आणि चवीला एकदम टेस्टी असं आपलं भरलं वांग इथे तयार झालेलं आहे। तर हे भरलं वांग भाकरी बरोबर, चपाती बरोबर, एवढंच काय तर भाताबरोबर सुद्धा आपण खाऊ शकता। एकदम टेस्टी लागतं। तर ह्या पद्धतीने भरलं वांग घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा। जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा। उषाज किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।